तर रामराम मंडळी, आज मी जात होतो शेतामध्ये बरेचसे कामं राहिले होते. मग काय पकडला न शेताचा रस्ता. शेताकडे जाताना मस्तपैकी शंकरजीचं मंदिर लागतं आणि हे पहा आता रोड कसा झाला आमच्या वावराकडे जाताना. वावरात गेल्यावर माहीत पडलं धरणाची लाईट चालूच झाली नाही. मग काय धरणावर जाणं पडलं. धरणावर जाताना हे रोई दिसले ना भाऊ. आमच्याकडे येणले रोई म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात नक्कीच कमेंटमध्ये सांगा. मग काय धरणावर गेलो, धरणावर मोटर चालू करली, पाणी बिनी पास करलं. मग वावरात आलो, वावरात विहिरीवर गेलो, विहिरीवर पाहिलं पाणी चालू आहे. एखादं गडू पाणी येत होतं, पण म्हटलं ठीक आहे चला गडू तर गडू. पण मग हे पाणी पा कसं आहे आमच्या विहिरीला दुसरं पाजारच नाही आहे, धरणावरूनच कनेक्शन करणं पडलं आम्हाला. मग काय बागात घुसलो, बागात काही डुकरांना काय नुकसान बिकसान केलंय का ते पाहून घेतलं. मग बाग कसा वाटतोय तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. कुठे कुठे झाडं लहान राहिले, कुठे कुठे मोठे राहिले. पण ठीक आहे चला, पहिलंच वर्ष आहे, कुठे मोठे चुका होती नस. पुढच्या वर्षी पाहू आता बरोबर कुठे चुका झाल्या काय झाल्या त्या. आणि मग नंतर भुईमुगाकडे व्हिडिओ घेतला. भुईमुग बी कसा दिसतोय जरा कमेंटमध्ये सांगा बरं का. आणि मग काय भुईमुग मग नंतर आम्ही टरबूज खायला घेतलं. आमच्या मोठ्या पप्पांना टरबूज आणलं होतं शेजारच्या वावरातून. मग काय टरबूजवर टाकला ना टाका, एकदम लाल लाल टरबूज होतं आणि एकदम गोड चटक होतं, ते खाल्लं. आणि मग नंतर औषधी सोडायचे ते बाग आले. मग पंपाला नडी खोसली, कारण की घडी घडी पंपामध्ये पाणी टाकणं पडे आणि तेच कटायत होता. मग काय नडी खोसून पाहिली, जुगाड करून पाहिला, पण जुगाड काय सक्सेस झाला नाही भाऊ, कारण की पंपावर लोड येत होता. मग काय काढून टाकली नडी. मग काय बादलीतच पाणी टाकलं, बादलीनं पाणी टाकलं पंपामध्ये. मग तेच तस चालू दिलं. मग पहा आमची विहीर कशी दिसते तुम्हाला, एकदम आहे की नाही भारी. ही विहीर कशी का असो ना बिचारी, पण आमचं आम्हाला सहकार्य करते, कारण की तिला पाणी जरी नसलं तरी आम्ही तिला वरून पाणी दिलंय. ती बी आमचं नाव काढत असेल की ठीक